तर रव्याचे लाडू करायचं म्हटलं ना, पहिलं टेन्शन येतं ते पाकाचं. पाक चुकला की रव्याचे लाडू तर 100% चुकलेच समजायचे. तर आज आपण पेढ्यासारखे आतून छान मऊसर आणि ते देखील पाक न करता बिना पाकाचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू करणार आहोत. तर या ठिकाणी पाहून तुम्हाला कळालंच असेल, छान गोल गरगरीत आणि आतून छान मऊसर असे लाडू तयार झालेले आहेत. तर या रव्याच्या लाडूंना पेढ्यासारखा आतून मऊसरपणा येण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. तर चला वेळ न घालवता आपण लगेच हे रव्याचे लाडू करायला घेऊयात. तर सर्वात प्रथम मी ह्या वाटीने 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता रव्याचे लाडू करताना कधीही बारीक म्हणजेच जो चिरोट्याचा किंवा 0 नंबरचा रवा असतो ना, तोच घ्यावा. जाड रवा अजिबात घेऊ नये. ज्या वाटीने 2 वाटी रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर. साखर तुमच्या गोडीनुसार थोडीशी कमी जास्त तुम्ही केली तरीही चालेल. नंतर त्याच वाटीने पाऊण वाटी वितळलेलं तूप. घट्ट तूप वितळल्यानंतर जास्त होतं, त्यामुळे लाडू करताना कधीही तूप वितळूनच घ्यावं. त्यामुळे अजिबात लाडू फसत नाही, ही एक महत्त्वाची टीप आहे. कढईमध्ये 2 वाटी मी बारीक रवा घालून घेतलेला आहे. गॅसची आच कुठेही न वाढवता मंदच गॅसवरती सुरुवातीला आपण 2 ते 3 मिनटं हा रवा कोरडा भाजून घेऊयात. लगेच तूप टाकलं की रवा भाजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे हलकासा कोरडा रवा भाजून घेतला की तूप देखील रव्याच्या लाडूला खूप कमी लागतं. ही देखील एक महत्त्वाची टीप आहे. 3 मिनटं छान कोरडा रवा भाजून झाल्यानंतर जे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे ना, त्यातील निम्मं तूप आता रव्यामध्ये घालून आता आपण जवळजवळ 25 मिनटं हा रवा छानपैकी भाजून घेणार आहोत. आता रवा भाजताना कुठेही गॅसची आच मोठी न करता मंदच गॅसवरती हा रवा भाजून घ्यावा. अजिबात रवा करपू देऊ नये. आता जवळपास सुरुवातीची 15 मिनटं झाल्यानंतर आता उरलेलं तूप देखील मी रव्यामध्ये घालून अजून 10 मिनटं हा रवा छान भाजून घेणार आहे. रवा हा बारीक असल्यामुळे सतत परतणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर लगेच तो करपला जातो. जवळपास मंद गॅसवरती मला 25 मिनटं रवा भाजण्यासाठी लागलेले आहेत. सुरुवातीपेक्षा पहा हलकासा कलर देखील बदललेला आहे ना. आता रवा छान भाजल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करून आता आपण जी सुरुवातीला 1 वाटी साखर घेतलेली होती ना, ती मी मिक्सरला बारीक वाटून घेऊन आता रव्यामध्ये घालून घेतलेली आहे. रव्यामध्ये साखर घालत असताना गॅस चालू ठेवला की साखर पूर्णपणे वितळली जाईल आणि लाडू पूर्णपणे फसले जातील. त्यामुळे गॅस बंद करूनच अशा प्रकारे रव्यामध्ये पिठी साखर घालून ती व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. तर या ठिकाणी मी साखर मोजून घेतलेली होती, परंतु तुमच्याकडे पिठी साखर असेल ना, तर ती 1.5 कप घ्यावी. कारण की साखर ही दळल्यानंतर थोडीशी जास्त होते, म्हणून मी 1 वाटी साखर घेतली. साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित कढईमध्ये हे सर्व जिन्नस दाबून घेऊन आता कढईवरती झाकण ठेवून आपण 1 तास हे पूर्णपणे बाजूला ठेवून घेऊयात. साखर आणि रवा व्यवस्थित मिक्स झाला की छानपैकी लाडू बांधता येतात. तर इथे साधारणपणे 1 तास झालेला आहे आणि जवळपास पूर्ण हे मिश्रण थंड देखील आहे. आता रवा व्यवस्थित वर खाली करून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या रव्याच्या लाडूंना पेढ्यासारखे आतून छान मऊसर होण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. ती म्हणजे हे तयार झालेलं रव्याचं मिश्रण आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. खूप जास्त अजिबात मिक्सरला फिरवू नये, नाहीतर ह्या रव्याच्या लाडूला तूप सुटले जातील आणि हवे तसे अजिबात लाडू वळता येणार नाही. ही स्टेप अजिबात स्किप करू नका. रवा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान लाडू मऊसर तर होतात आणि लगेच वळले जातात. तर अशाच प्रकारे सर्व रवा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. चला तर आता आपण लाडू बांधून घेऊयात. आता लाडूचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठा करू शकता. पाकाचे लाडू बनवण्यापेक्षा बिना पाकाचे लाडू वळताना थोडासा त्रास होतो, परंतु मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे अजिबात असं वाटत देखील नाही हे बिना पाकाचे लाडू आपण करत आहोत. इतके सहजपणे ते वळले जातात. लाडू अशा प्रकारे हातावरती खेळवला ना, तर रव्याच्या लाडूला खूप छान शाईन येते. त्यामुळे ही देखील स्टेप अजिबात स्किप करू नका. लाडू छान गोल गरगरीत झाल्यानंतर त्यावरती मी पिस्त्याचा काप लावून घेतलेला आहे. त्यामुळे रव्याचा लाडू दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो. चला तर अशाच प्रकारे आपण सर्व रव्याचे लाडू हे करून घेऊयात.
तुम्ही देखील ह्या दिवाळीला हे रव्याचे लाडू नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मी घेतलेल्या प्रमाणामध्ये मोजून 14 रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. छान गोल गरगरीत आणि आतून पेढ्याच्या चवीचे इथे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. आणि दिवाळी फराळासाठी ट्रिक आणि टिप्ससह रेसिपी पाहायची असतील ना तर माझ्या चॅनलवरती नक्की पहा. माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.